नमस्कार. सुरू करतोय आपण पुन्हा एकदा आपला व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. यामध्ये नेहमी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे विषय घेऊन येत असतो. तसाच आजचाही आपला विषय आहे तो म्हणजे घरात शिट्टी. अत्यंत महत्त्वाचा असा आणि इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला आणि एकदा इंट्रोडक्शन करून देतो. मागं एकदा हे आपले गेले होते ते वर आजोबा पुन्हा एकदा आलेले आहेत आज पिक्चरमध्ये. परत रात्री मला स्वप्नात आले आणि मला म्हणाले नाही नाही मला पुन्हा एकदा घे, मला काही पुन्हा एकदा थोडंसं बोलायचं आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल हे शिक्षक होते बऱ्याच लोकांचे आणि ह्यांच्या खालून बरेच लोक गेलेले होते शाळेत शिकत असताना. तर तेच आहेत हे आजोबा जे शिकवायचे शिक्षक होते आणि अत्यंत प्रसिद्ध होते. बर असो, तो भाग निराळा आहे. असे फोटो बऱ्याच वेळा आज AI क्रॉप्टेड सुद्धा असतात किंवा असे फोटो विकत सुद्धा मिळतात बाजारात किंवा इकडं तिकडं पडलेले झाडाखाली वगैरे पण मिळू शकतात. असं नाही म्हणत असं नाही. बरेच लोक हळू या लिस्टमध्ये आपल्या जोडले जातील आणि बरेच गेलेले आलेले असलेले नसलेले बऱ्याच लोकांना आपण इथं घेऊ आणि त्यांना त्यांचं प्रॉपरली इंट्रोडक्शन करून देऊ. म्हणजे त्यांना आपण असं होईल की कोणी गेलेले आहेत असं होणारच नाही, ते सगळे जिवंत आहेत असा तुम्हाला लाईव्हली अनुभव मिळेल. हा एक त्याचा मागचा प्रयत्न आहे. पण राहू दे, हे आत्ता फक्त मी तुम्हाला सांगतो की हे यांना आठवण आली. काल रात्री स्वप्नात आलेले होते आणि त्यांना यायचं होतं म्हणले मला व्हिडिओमध्ये, मलाही काही बोलायचं आहे तुमच्या सगळ्यांशी असं त्यांचं म्हणणं होतं. पण कदाचित त्यांच्या भावना मीच व्यक्त करीन असं दिसतंय. पण असो, काय आहे पाहूया. शिट्टी. घरात शिट्टी वाजवायची का? वाड्यात फक्त हवा नव्हती, ती उपद्रव होती. कानाच्या पडद्यावर बसणारी, हळूहळू आत शिरणारी. वजनदार अर्जुन आत पाऊल टाकताच त्याला पहिला बदल जाणवला. त्याचा कायमचा टिनिटस, तो बारीक किणकिणता आवाज, तो विरघळला. जणू कोणत्या तरी मोठ्या स्थिर फ्रिक्वेन्सीने त्याला शोषून घेतलं. तो थांबला. रेकॉर्डर त्यानं चालू केला. वेवफॉर्म सरळ रेषा, पण ती काही स्थिर नव्हती. धडधड धडधड धडधडत होती. वाड्याचं शरीर दिसायला लाकूड आणि दगड होतं. बघा कशी स्टोरी आहे, तुम्ही व्यवस्थित बघा आणि इमॅजिन सुद्धा तुम्हाला बरंच करायला लागेल या स्टोरीमध्ये. भयंकर अवघड अशी लिहिलेली आहे मी स्टोरी. मलाही 4 वेळा म्हणजे असं वाटलं की मी बहुतेक ही स्टोरी लिहिताना काय क्वार्टर मारून लिहिलेली आहे का, पण असं काय नाही आहे. जसं मनाला वाटलं लिहिता आलं तसं मी लिहिलेलं आहे, प्रयत्न केला आहे बघा. पण स्पर्श केला की वेगळंच काहीतरी जाणवत होतं. भिंतींना नाडी होती, चड्डीला नाडी होती, माहिती असते आपल्याला, पण इथे भिंतीला नाडी होती. अत्यंत मंद, जणू मोठ्या जीवाचा रक्तप्रवाह. अर्जुनने हात टेकवले. उष्णता, सूक्ष्म आकुंचन प्रसरण. लाकूड श्वास घेत होतं. बघा काय आहे, लाकूड श्वास घेत होतं. फ्लोअर बोर्ड्स होते ते सरळ नव्हते, त्यांच्यात लवचिकता होती. तो पाय ठेवताच खालील पृष्ठभाग थोडासा दबला गेला. जणू स्वरयंत्र, म्हणजे बोलतो ना आपण ते बोट ठेवावं तसं. त्यानं हलकच पाय हलवला. खाली एक कंप. वाडा प्रतिसाद देत होता. स्तंभावर, कड्यांवर, दरवाजाच्या चौकटीवर एकच वाक्य पुन्हा कोरलेलं होतं. घरात शिट्टी वाजवू नये, शीळ घालू नये, शिट्टी वाजवू नये, शीळ घालवू नये. अर्जुननं ते वाचलं, नोंद केली. प्रिमिटिव्ह अकॉस्टिक त्याला एक शब्द आहे, तो ते म्हणाला. त्यानं आपलं उपकरण बाहेर काढलं. अत्यंत हाय फ्रिक्वेन्सी असं अकॉस्टिक चेंज करणारं. उद्देश स्पष्ट, या जागेचं संपूर्ण नॉईज कॅन्सलेशन करावं लागणार बहुतेक. पूर्ण शांतता. त्यानं स्विच ऑन केला. ताबडतोब काही दिसत नव्हतं, पण दाब बदलला. हवेचा दाब बदलला. पहा कसा आहे, कशी आहे बघा स्टोरी.
तुम्हालाही काही असं जाणवू शकतं, तुम्ही तेवढं तर त्या स्टोरीमध्ये गुंतला तर. भिंती थोड्या घट्ट झाल्या, नाडी मंदावली, फ्लोअरबोर्ड्स ताणले गेले, जणू कुणीतरी स्वर आधीच ताण घेत होतं. मॉड्युलेटर त्याची जुळव वाड्याची नैसर्गिक प्रतिध्वनी काहीतरी खोल, अतिशय कमी हर्ट्झ मध्ये होती. हळूहळू आणि ती सपाट होत होती. अर्जुनच्या चेहऱ्यावर समाधान आलं. त्याचा टिनिटस शून्य, पूर्ण शांतता. बरं, हा व्हिडिओ पुढं कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि शेअरसुद्धा करा. AI सुपर प्रॉम्प्टर. पण ही शांतता हलकी नव्हती. जी तिच्यामध्ये भार होता. कानात साठणारी मळ असतो ना, तसं कानात साठणारी जड, जणू वाड्याचं अस्तित्व पूर्ण त्या शांततेला धरून उभं होतं. कसला कॉलम बेअरिंग सायलेन्स किंवा लोड बेअरिंग सायलेन्स. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याच प्रकारचे बेअरिंग असतात. वाड्याची नाडी थांबली. तो क्षण अर्जुनच्या लक्षात आला नाही. तो मध्यभागी आला, त्या वाड्याच्या मध्यभागी आला, जिथं जागेचं जॉमेट्री सूक्ष्मपणे आत खेचतंय. एक फोकस, एक केंद्रबिंदू, एक घसा. त्यानं सभोवताली एक ऐकलं. प्रतिध्वनी नाही, परावर्तन पण नाही, रिफ्लेक्शन पण नाही. आवाज जातोय आणि परत पण येतोय, आवाज जातोय परत पण येतोय, आणि तो गिळलाही जातोय आतमध्ये. भिंतीवरचं वाक्य त्याला पुन्हा स्पष्ट दिसलं. घरात शिट्टी वाजवायची नाही, शिट्टी वाजवायची नाही. यावेळी ते वाचलं जात नव्हतं. ते त्याच्यामध्ये कंपन होतं एक प्रकारचं. अर्जुनच्या मेंदूत सरळ समीकरण. पुन्हा एक टेस्ट करूया. एक स्वच्छ नियंत्रित असं इनपुट. त्यानं ओठ जुळवले, श्वास मोजून सोडला. 2 नोटांची शिट्टी असं मग करतात ना, त्या पद्धतीनं. परफेक्ट. जमते का बघा, असं करा आणि बरोबर. आवाज बाहेर कधीच गेला नाही. तो आत वळला. स्वतःच्याच वेवफॉर्म म्हणजे त्या शिट्टीमुळं जे काय तयार झालं होतं त्यावर कोसळला. हवा जखमी झाली आणि मग ॲकॉस्टिक जो होता ना, तो थोडासा कमी झाला किंवा एकदम धप्पकन चेंज झाला. भिंती सरळ राहिल्या नाहीत, कोपरे उलगडले. बरं, आता हे तुम्ही ऐकताना कदाचित ती प्रतिमा आहे ना, ती तुम्हाला हसल्यासारखी वाटेल. हसतीये बघा, ती हसतीये का? खरं बघितलं तर ती हसत नाही आहे, सिरियस आहे त्यांचा चेहरा. पण तुम्हाला आता ती हसल्यासारखी वाटेल, पहा व्यवस्थित. रेषा ताणल्या गेल्या. जागा वीण उलगडल्यासारखी सुटली. छत खाली नाही आलं, ते लांबलं आणि मोठं झालं. घर आणि मोठं झालं. भिंती आत सरकल्या पण नाहीत, असं नाही झाल्या, असं झाल्या. ते लांबलं, त्या ओढल्या गेल्या. फ्लोअरबोर्ड झाले, ते सपाट राहिले नाहीत, ते थरथरले. आकुंचन प्रसरण, जणू प्रचंड असं स्वरयंत्र. शिट्टी अजूनही आतच होती, हलत होती, प्रक्रिया होत होती. बघा कशी मजेशीर आहे गोष्ट. मॉड्युलेटर जो होता तो वेड्यासारखा ती शिट्टी बाहेर यावी, ऐकू यावी म्हणून प्रयत्न करत होता. त्याला बेस लाईन जी होती, त्या शिट्टीला एक बेस लाईन होती, ती म्हणावी तशी त्याला अजून सापडत होती नव्हती, काय आहे म्हणायला पाहिजे आपण. योग्य ती एक हे मिळायला पाहिजे, FRQ. त्या पण व्यवस्थित होत्या नव्हत्या त्याही बघायला पाहिजेत.
बरं, आणखीन एकदा, आता हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडलेला असणार आहे. याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि हा व्हिडिओ शेअर करा. लक्षात ठेवा, AI सुपर प्रॉम्प्टर हे आपल्या चॅनलचं नाव आहे. शिट्टीच्या नादामध्ये तुम्ही AI सुपर प्रॉम्प्टरला लाईक करायलाच हवं. दोन्ही एकमेकांबरोबर. घरात शिट्टी, घरात शिट्टी, घरात शिट्टी. ते आता शब्द नव्हते, ते सिग्नल होते. रिस्टोरेशन प्रोटोकॉल. अर्जुन वेगळाच झाला, जमीन मऊ झाली. त्यानं उठायचा प्रयत्न केला, पण त्याच्या भोवतीची हवा एकदम दाट झाली होती, गडद झाली होती. जणू त्याला स्थिर करायचं होतं. एका ठिकाणी गोष्टी जुळवायच्या होत्या. जागा आत खोल नव्हती, एक मार्ग होता. लांब आकुंचन प्रसरण करणारी एक डायनासॉरिकल प्रँक म्हणूया, डायनासॉरिकल प्रँक ट्रॅक्ट. तुम्ही आता मला याच्यावरनं शिव्या देणार आहे, मी तुम्हाला नक्की सांगतो. आता उगाच मला तुम्ही शिव्या बिव्या द्याल आता, पण मलाही येतात. पण तुम्ही लिहा कमेंटमध्ये, मग मी पण तुम्हाला कमेंटमध्ये देतो. का आत्ताच देऊ? सकाळी मी एक व्हिडिओ बघितला, एवढ्या सुंदर शिव्या आमचे गुरु आहेत ना, एवढ्या सुंदर शिव्या देतात. अरे बाप रे. आता त्यातल्या 1-2 शिव्या मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. बायहाट पण झाल्यात. ते ल के बे किंवा त्याला आपण ए मा वगैरे वगैरे बऱ्याच आहेत, त्या अगदी सुंदर आहेत. किंवा आय लव्ह यू म्हणल्यासारखं आहे हो ते, एक प्रकारे समजून घ्या. प्रेमाने म्हणलेल्या असतात. शिव्या ह्या कायम ना प्रेमाने दिल्या जातात आणि त्या आपल्याच व्यक्तीला दिल्या जातात. असं कोणी तुम्हाला देऊन बघा, अनोळखी व्यक्तीला, समोरच्याला, ज्याला जो तुम्हाला माहीत नाही त्यांना शिव्या देऊन बघा, ते तुम्हाला म्हणतात. पण प्रेमाने आपण आपल्याच व्यक्तीला प्रेमाने शिव्या देतो, हे एक लॉजिक आहे तुम्हाला. कारण समोरच्या व्यक्तीला पण येतात, ते तुम्ही माहीत असता. ज्या शिव्या देता त्या समोरच्या व्यक्तीला पण माहीत असतात आणि तुम्हाला पण माहीत असतात. सो हेच, तुम्ही शिव्या देता प्रेमाने, तोही तुम्हाला प्रेमाने शिव्या देत असतो. हे सिम्पल. बरं, या व्हिडिओला नक्की लाईक व्हायला पाहिजे, याचे व्ह्यूज वाढले पाहिजेत. ते मागं बसून आजोबा, ते मागं बसून जरा व्ह्यूज आम्हाला काहीतरी वरनं कृपा करा की जरा. किती प्रयत्न करायला लागलो आहे आम्ही, तर आम्हाला आजोबा जरा तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे आमची. बरं होईल म्हणजे तुम्ही जरा वरती बघा, व्ह्यूज मिळायला पाहिजेत. एवढे कमी व्ह्यूज आणि असं सगळं जर आजोबा व्हायला लागलं कसं करणार? आम्हाला पण व्ह्यूज यायला पाहिजेत हो. व्ह्यूज पण यायला पाहिजेत, लाईक पण यायला पाहिजे. काय ते म्हणजे काय, तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आजोबा. बघा आम्हाला एवढं आम्ही यंग जनरेशन आहोत, आम्हाला व्ह्यूज मिळायला पाहिजेत आणि तुम्ही मदत करणाऱ्याचा आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. अर्जुनला समजलो, तो निरीक्षक राहिला नाही. भगवंताला तुम्ही आजोबा एकदा ट्राय करताय का बघा. म्हणजे भगवंत जो असतो ना, भगवंत बऱ्याच वेळा, तुम्ही आता तिथं असणारच आहे नक्की, तर भगवंताला एकदा विचारून बघा काय झालंय नेमकं. भगवंत जो आहे, गॉड, भगवंत, तो नक्की मदत करेल. काय गडबड वगैरे नाही ना, आमच्यावर कृपादृष्टी व्हायला पाहिजे. त्यानं बोलायचा प्रयत्न केला. आवाज तयार होण्याआधीच गिळला गेला. शांतता सक्रिय होती, संरक्षण करत होती. एक क्षण मॉड्युलेटरने शेवटचा अँटीफेज पल्स दिला. सगळं एक क्षणासाठी स्थिर, आणि त्या स्थिरतेत अर्जुननं ते ऐकलं. वाडा नाही, शिट्टी नाही, त्याखाली काहीतरी अत्यंत कमी फ्रिक्वेन्सी. कानांनी नाही, हाडांनी ऐकू येणार. लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी किंवा शीर ही फक्त कानात नाही तर अगदी छोट्या छोट्या रोमात घुसते फ्रिक्वेन्सी. विशाल, जड झोपेत त्याला अचानक समजलं, हा वाडा नाही, हे घर नाही, हे एक पूर्णपणे रेझोनन्स, काय म्हणतात, एक प्रकारे बंद, असं पण म्हणायला नको, सील, मासा. बऱ्याच आपण आज गोष्टी कॉम्प्लिकेटेड पद्धतीनं हे करतोय.
पिढ्यानपिढ्या शांततेने ट्यून केलेलं एक यंत्र, सुंदर मानवी आवाज ठीक विखुरलेला, पण शिट्टी एक सुशुद्ध निर्देशित आवाज. ती खाली जाते, वर येते, वर येते, पोचते. घरात शिट्टी नाही हा अजिबात, इशारा नाही, मॅन्युअल. जागा पुन्हा सावरू लागली, परत आहे अशी झाली. भिंती पुन्हा जुळल्या, नाडीसुद्धा परत आली, पण चड्डीची नव्हे, पण विस्कळीत, ताणलेली. अर्जुन स्थिर पडून राहिला. त्याचा टिटीनस परत आला, पण त्याखाली अजून एक आवाज, खूप खोल, हळू. खाली काहीतरी हल्लं होतं. पूर्ण जाग नाही, पण पूर्ण झोपेतही नाही. वाडा आता संरक्षक वेगळाच, तो थकलेला फिल्टर. अर्जुन थोडा शांत, श्वास सावकाश पद्धतीनं, जणू प्रत्येक ध्वनी हा मोजून मापून. आणि वाड्याच्या तडतडणाऱ्या एक पद्धतीच्या, मगाशी म्हणलं ना, त्या ह्याच्यामध्ये कॉलम टाईप ताणलेल्या सांध्यामध्ये एकच वाक्य पुन्हा अडकलं, तुटक, अपूर्ण. घरात शिट्टी, काय करायचं? बराच अवघड असा विषय होता, पण हरकत नाही, तुम्हाला आवडला असेल यात मला नक्की असं मला जाणवतं आहे. ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने होती. आजोबांना सुद्धा नमस्कार करतो. आजोबा, कृपा करून तुमची अशीच कृपा आमच्यावरती राहू दे, असं आपण अपेक्षा करूया. आणि अशाच पद्धतीचे निरनिराळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.